नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत पेपर कसा सोडवायचा। ही सिरीज आपण चालू केलेली आहे। त्यातला पेपर कसा सोडवायचा पेपरचा पहिला आपण नागपूर ग्रामीणचा घेतलेला आहे। आता दुसरा पेपर आज घ्यायचा आपल्याला अकोला पोलीस शिपाई 2023 2 एप्रिल 2023 ला झालेला पेपर तो आपल्याला घ्यायचा आहे। तर पेपर कसा सोडवायचा, ज्याने लेक्चर पाहिलं असेल त्यांनी ते 20 मिनिटाचा लेक्चर ते पाहून घ्या। पेपर कसा सोडवायचा त्यामध्ये आपण 6 स्टेप मध्ये फक्त अभ्यासाच्या जेवर पेपर न सोडवता ते 6 स्टेपच्या जेवर आपण कसा पेपर सोडवायचा ते पाहायचे आपल्याला। पहिले एक अभ्यास आपला जो रेग्युलर राहील तो, दुसरा ट्रिक्स, तिसरा लॉजिक, चौथा स्मार्ट वर्क, पाचवं ऑप्शन वरून जायचं आणि 6वं एलिमिनेशन ऑफ ऑप्शन ह्या टेक्निक जायचं। आता हा अकोला शिपाई हा झालेला पेपर हा मीडियम टू हार्डच्या मध्ये होता आणि हा लेंथी पेपर होता। म्हणजे याचे क्वेश्चन जे होते 25 गणिताचे हे सॉल्व्ह करण्यासाठी खूप वेळ जात होता। मग आपल्या ज्या टेक्निकने हा कमीत कमी वेळेत सॉल्व्ह कसा करायचा हे आज तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या ट्रिकचा वापर करणार हे पण तुम्हाला सांगणार आहे। चला चालू करायचं आता, चला चालू करूयात, काही विषय नाही। चला पहिला क्वेश्चन घेऊयात। आता पहिलाच क्वेश्चन, 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य असतात। कन्सेप्टचा विषय, 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य असतात। आता थोडक्यात 200 कोटी म्हणजे किती अब्ज हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे। 200 कोटी बरोबर किती अब्ज। अब्ज जर घेतले 100 कोटी म्हणजे 1 अब्ज, 200 कोटी म्हणजे 2 अब्ज, आलं लक्षात। आता अब्ज जर असेल तर अब्जावर किती शून्य असतात, 9 शून्य असतात। हे बेसिक आहे, आलं लक्षात। त्यामुळे याचं उत्तर 9 आहे, हे तर माहितच आहे। आता दुसरं आणखी सांगतो, जर लाख असेल 1 लाख असेल तर किती शून्य असतात, 5 शून्य, म्हणजे 1 वर 5 शून्य असतात त्यावेळेस लाख होते। आणि जर कोटी असेल ना तर किती राहतात, 7 शून्य राहतात, आलं लक्षात। लाखावर 5, कोटीवर 7, अब्जावर 9, ही झाली आपली बेसिक, तुम्हाला माहिती आहे। जर नसं समजलं डायरेक्ट संख्या लिहायची। हा बघा आता 200 लिहिले, 1 2, आता पहा कसं, एकक दशक शतक, हजार 10,000, लक्ष 10 लक्ष, कोटी 10 कोटी आणि 200 कोटी, कळलं। म्हणजे किती शून्य झाले, मग हे झाले 200 कोटी, आलं लक्षात। मग किती शून्य, 1 2 3 4 5 6 7 8 9, आलं लक्षात। आता हे तर आपण मी तुम्हाला सांगितलं लाखात कसं, एकक दशक शतक, हजार 10,000, आता जर लाख असेल इथं चालू आहे ना 1 लाख, म्हणजे एवढे शून्य, लाखात 5 शून्य। कोटी जर असेल तर कितपर्यंत आलं, एकक दशक शतक, हजार 10,000, लक्ष 10 लक्ष, मग इथं कोटी, इथं 1 आकडा येईल आणि इथं पुढं कोटी येईल, समजा 2 कोटी। मग कोटीवर किती शून्य, 5 आणि 2 7 शून्य, आलं लक्षात। नसेल समजलं तर हे काउंट करा, नाहीतर आपलं कन्सेप्ट व्हायचे, आलं लक्षात। आणि त्यामुळे ही बेसिक माहिती तुम्हाला माहित पाहिजे की कोणता आकडा आला तर किती शून्य आहेत म्हणून। चला घ्यायचा पुढचा, चला पुढचा घेऊयात। आता पहा, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, हा तर पाठांतराचा विषय, किती आहेत ते 25। आता आपण लेक्चर मध्ये आपल्या क्लासच्या लेक्चर मध्ये झालेलं मी त्या मुलांना सांगितलेलं की लक्षात कसं ठेवायचं, तुम्हाला पण सांगतो पहा आता लक्षात कसं ठेवायचं ते। आता पहा 1 ते 100 पर्यंतच्या 25 आहेत, पण एका मला असं वाटतं अमरावतीचा पेपर झाला त्यामध्ये 1 ते 70 पर्यंतच्या मूळ संख्या किती विचारल्या, मग इथं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं किती आहेत। मग त्या संख्या तुम्ही पाठ करताना मोजत बसा, तसं नाही, टप्पे टप्पे करायचे आणि लक्षात ठेवायचं। टप्पे टप्पे म्हणजे काय, आता पहा हा पहिला टप्पा आहे किती, 1 ते 50 पर्यंत, नंतर 50 ते 60, नंतर 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि नंतर 100, हे टप्पे पाठ पाहिजेत। आता कोणत्या टप्प्यामध्ये किती मूळ संख्या, आता 1 ते 50 मध्ये किती आहेत, 15 आहेत, 50 ते 60 मध्ये 2 आहेत, 60 ते 70 मध्ये 2 आहेत, 70 ते 80 मध्ये 3 आहेत, इकडे 2 आहेत आणि इकडे 1 आहेत, म्हणजे 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10, म्हणजे 1 ते 50 पर्यंत संख्यापर्यंत 15 आहेत आणि इकडे 50 ते 100 पर्यंत 10 आहेत। मग त्या 10 कोणत्या कोणत्या, 50 ते 60 पर्यंत 2 आहेत, 60 ते 70 पर्यंत 2 आहेत, 70 ते 80 पर्यंत 3 आहेत, 2 आहेत, 1 आहेत, हे तुमचं पाठ पाहिजे। आणि त्या संख्या कोणत्या हे पण पाठ पाहिजे, मूळ संख्याला सगळ्या पाठच पाहिजे, त्याला नो ऑप्शन, आलं लक्षात। आणि हे लक्षात ठेवा, 6च्या 1 ते 100 विचारलंय
ते अमरावतीचे मला वाटतं अमरावतीचा पेपर येतो 1 ते 70 पर्यंत विचारलेले आहे. तुम्हाला 80 पर्यंत विचारू शकतात, 90 पर्यंत विचारू शकतात किंवा 60 ते 100 पर्यंत विचारू शकतात. मग याला म्हणतात स्मार्ट वर्क. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. नुसतं पाठ करायचं नाही, लॉजिकली पाठ करायचं की कसे टप्पे टप्पे कुठं होतात आणि कशा ठेवायचे लक्षात. आलं लक्षात? समजले. आता काय विषय नाही. आता बघा, आता हा प्रश्न आहे 5/x अधिक 3/x बरोबर 1 असेल तर 1च्या जागी पुढीलपैकी कोणता अंक येईल? कोण 1 येईल म्हणजे अंक येईल. आता जर घेतलं तर छेद समान आहे. किती आपण बघा, 5/x अधिक 3/x बरोबर 1. आता x दोन्ही पण किंमत सारखीच आहे, मग छेद समान आहे म्हणजे खाली काय येणार x आणि वर काय येणार 5 अधिक 3 बरोबर इकडे 1 येणार. 5 आणि 3 किती 8 आणि छेद x बरोबर 1. मग आपली एक कन्सेप्ट लक्षात पाहिजे, 8/x बरोबर 1. आपली एक कन्सेप्ट लक्षात पाहिजे, ज्यावेळेस वरची संख्या अंश आणि छेद जर सारखा असेल तरच उत्तर 1 येते. म्हणजे वर 3 आहे अंशात आणि छेदात 3 आहे तर उत्तर 1 येणार. म्हणजे वरची आणि खालची संख्या जरी समान असेल तरच उत्तर 1 येतं, कारण की 3 एका 3 उत्तर 1 येते. म्हणजे काय, इथं जर उत्तर 1 आहे तर 100% खालची संख्या अंश आणि छेद समान असल्यामुळं खालची संख्या ही 8च असणार. आलं लक्षात? 8च असणार. मग हे जर कॅल्क्युलेशन आता एक चलातील सामायिक समीकरण जर सोडायचं असेल तर हा फक्त छेदच बघा. इथं 1 आहे तरी इथं छेद किती राहतो 1 राहतो. फक्त तिरकस गुणाकार करायचा 1. मग 1 8 गुणिले 1 किती 8 आणि x गुणिले 1 किती बरोबर x म्हणजे x बरोबर 8. असं पण जमते. पण डायरेक्ट स्मार्ट वर्क इथं जर आलं कळलं पाहिजे की अंश आणि छेद जर समान असेल तरच उत्तर बरोबर 1 राहत असतं. हे सांगितलं 3/3 बरोबर 1. असं लॉजिक अभ्यास करता करता स्वतःचं लॉजिक पण डेव्हलप करत चला, तरच कुठेतरी फायदा होईल आणि एक 1-2 मार्क वाढतील. आजचा पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला असं समजेलच की आजचा पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं स्पीडने होणार, किती स्मार्टली होणार. आणि तुमचे कमीत कमी आजचा पेपर हा पेपर पाहिल्यानंतर तुमचे 7 ते 8 मिनिटं बघा पेपर सोडून वाचणार म्हणजे वाचणार, याची गॅरंटी आपली आहे. कारण की कॅल्क्युलेशन आपण त्या पद्धतीने करणार. आजचा पेपर हा कॉलेजचा पेपर अतिशय लेंदी पेपर आहे, खूप वेळ खाऊ पेपर आहे, पण इथं पण स्मार्टली कॅल्क्युलेशन कसं करतात ते तुम्हालाच दाखवणार आहे. आणि पहिल्यांदा सांगितलेलं आहे की आपण जे क्वेश्चन आता ॲटलीस्ट 5 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे, हे क्वेश्चन पेपर फक्त अँसरसाठी नका पाहू, कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं यासाठी पहा. चला चालू करूयात. आता पहा थोडा तर चाललाय. 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानातला विषम संख्या यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढे कोणती आहे? आता काय करायचंय, 5 अंकी मोठ्यात मोठी सम घ्यायची. आता 5 अंक असलेली मोठ्यात मोठी सम कशी घेता येईल? आपली मोठ्यात मोठी संख्या जर म्हणली तर 5 अंकी, आपलं काय आहे कन्सेप्ट काय, मोठ्यात मोठी म्हणली तर फक्त 9 लिहित राहायचे. 9 9 9 9 9 5 अंक झाले ना, ठीक आहे. पण सगळ्यात मोठी संख्या ही कोणती 9 9 9 शेवटी 9 आले म्हणजे कोणती विषम आहे. आपल्याला कवटली सम विचारले, एक कट करायचं आणि फक्त आधी झालायचं 8. ही झाली 5 अंकी सम संख्या. आता 4 अंकी लहानातला विषम, आपली जर 4 अंकी आणि ती कोणती लहान, लहान जर म्हटलं इकडे 5 अंक आहेत इकडे 4 अंकी आहेत, मग लहान जर म्हटलं तर पहिल्यांदा काय करायचा 1 लिहायचा आणि नंतर फक्त 0 देत राहायचं. लहान जर म्हटलं 0 लिहिले. आणि ही कोणती आहे लहानातला विषम आहे ना, मग ही झाली लहानातला असणारी सम. काय कोणती संख्या ती सम असते. विषम जर करायचं म्हटलं तर आधी 1 करायचं, कारण की 0 जर असेल तर काय असते विषम, फक्त आधी 1 करायचं. आता काय विचारलं हे झालं आपलं मांडणी. आता त्यातली फरकातील पहिल्यांदा फरक काढायचा, नंतर सर्व अंकांची बेरीज करायची. फरक काढूयात, काही विषय नाही. म्हणजे ह्याचीच हे दिलेली संख्या फक्त वजाबाकी करायची, तेच आपण फरक काढायचा. 8 1 गेला, इकडनं चालू होतं ना, 8 1 गेला 7, 9 0 गेले 9, 9 0 गेले 9, 9 1 गेले 8 आणि इथं 9 काहीच नाही म्हणजे 9. आता यांची फक्त अंकांची बेरीज करायची आणि ते उत्तर सांगायचे. आता अशा वेळेस बघा कॅल्क्युलेशन कसं करतात. 9 1 9 9 अरे 9 नाही जा, समान अंकांची डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा. 9 1 9 9 2 18 9 3 27, 27 आणि 8 35 आणि 7 42. उत्तराला 42 डायरेक्ट ठीकच झालं तर काय दे ठीक 42. कळलं? किंवा असं पण करता येईल 9 1 9 9 18 9 3 27 9 चौक 36. इथं नाही एक अधिक 1 करायचा
9 चौक 36 करायचा. मग इकडचं एक इकडे टाकलं ना, मी इकडे किती राहिले 6 राहिले. अलग लक्षात. इकडे वाजा 1 करायचा आणि इकडे अधिक करायचं, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन सोबत जाते. 9 1 9 9 18 9 27, इथं 8 आहे, इथं अधिक 1 करायचा. 9 चौक 36 आणि इकडे 7 मध्ये 1 वाजा करायचा. 36 आणि 6 42. उत्तर 42. समजलं की? तसं समजलं रेग्युलर लेक्चर समजलं, काय विषय. कळलंय का? समजलं काय नाही, उत्तराला 42. आलं लक्षात? मांडणी समजली ना, काही विषय नाही. आता पुढचा प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम वाचूयात. 2 क्रमवार संख्याचा गुणाकार 3782 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता इथे लिहितो मी, बघा. टाइम. हा प्रश्न असा आहे की भरपूर टाइम घालवणार आणि यातनं मुलं ऑप्शनने गेलेत आणि भरपूर वेळ गेलाय. हा प्रश्न जो पाहतोय त्याचा 100% गणिताच्या क्वेश्चन सॉल्व्ह करताना फायनल पेपरला 1 ते 2 क्वेश्चनचा 100% फरक पडणार त्यांचा, म्हणजे मार्क वाढणार त्यांची. कारण की आपण त्या पद्धतीने स्मार्ट वर्क आणि लॉजिकने जातोय. ते कसं जातोय पहा. आता 2 क्रमवार संख्याचा गुणाकार हे, आता आपण जर एक चलातील समीकरण जर वापरलं तर पहिली संख्या आपण x मांडली गुणिले दुसरी काय x अधिक 1 बरोबर 3700 म्हणजे 3782. असा ती फॉर्म्युला आहे आणि सोडवायचं हे करायचं. आता क्रमवार म्हणजे काय, पहिल्यांदा तिथं मी लिहिलंय, पण क्रमवार म्हणजे काय, ज्यांच्यातील फरक एकच असतो. 3 आणि 4 क्रमवार आहेत, 5 आणि 6 क्रमवार आहेत, 12 13 क्रमवार आहेत. असं जर केलं ना, हे कॅल्क्युलेशन केलं तर सुटत नाही. कारण की इथून पुढे वर्गमुळात जाईल आणि वर्ग पण हा 60च्या पुढचाच आहे, ते आपल्या पाठ नसतं. मग आता सोडायचं कसं? स्मार्ट वर्क. आता इथं ऑप्शनने जायचं. आलं लक्षात? आता कॅल्क्युलेशन आता स्पीडने कसं करायचं लक्ष द्या. हे जर जमलं तर तुम्ही संपूर्ण कॅल्क्युलेशन करायची गरज पडणार नाही तुम्हाला, तुम्ही फक्त पाकडे पूर्ण तुम्हाला कळणार. आता क्रमवार त्यातली कोणती विचारली? लहान विचारली आणि ऑप्शन सगळे लहानच असणार आहे. मग पहिला ऑप्शन आपण घेऊ 64. हा लहान झालाय. मोठं कोणतं असणार? दुसरी 65 आणि याचा गुणाकार काय आला पाहिजे? एवढा आला पाहिजे. किती? 3782. आता सगळा गुणाकार करत बसायचा ना, आता फक्त लॉजिक लक्ष द्या. आता मी काय करतोय ते, हा गुणाकार आहे, याचा एकक स्थानचा फक्त गुणाकार करायचा. इकडे 4 आणि इकडे 5 आहे. मग 4 पंचे 4 गुणिले 5 म्हणजे 4 पंचे 20. जे उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी 0 राहणार आहे. 0 राहणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, एकक स्थानी 0 राहतं. कारण की त्याचं मित्रांनो, तर बघा मी करून दाखवतोय. हा प्रश्न पाहतो 100% तुमचा 1 ते 2 मार्क फायनलला वाढणार आहेत. कशामुळे पहा, कारण की तिथं बघा 64 गुणिले 65 आपण जे करतोय तर 4 पंचे समजा गुणाकार 4 पंचे 20 दिले 2, 6 पंचे 30 आणि 2 32. आलं लक्षात? इथं आला 0 आणि आपण ज्यावेळेस खालची स्टेप जातो तिथं आपण ऑलरेडी एक 0 देवाचा घेतो ना. आलं लक्षात? मग हे खाली जे कॅल्क्युलेशन असेल तिथं बघा एकच स्थानी कोणता येतो? 0 येतो. इकडं एकक स्थानी 0 येत असतो. अलग लक्षात? मग हे कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट इथं सांगतो की एकक स्थानी 0 असणार. आलंय. आणि आपलं उत्तर काय? गुणाकार काय पाहिजे? 2. एकक स्थानी किती पाहिजे? ते 2 पाहिजे. म्हणजे हा ऑप्शन राहणार का? नाही ना, ऑप्शन कट झालाय. कळलं? 64 त्यानंतर 65 4 25 हा ऑप्शन कट झाला. डायरेक्ट असं एवढा गुणाकार करण्याची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट कळलं पाहिजे की हा नाहीये, कारण की एकक स्थानी तर किती येणार? 0 येणार आहे. समजलं? आता पुढचं पाहूयात. आता पुढचं हा बघा, एक एक ऑप्शन कट करतात. 63 पुढची लहान आहे ना, दुसरी कोणती? 64. मग 3 गुणिले 4 किती? 4 त्रिक 12. एकक स्थानी किती आहे? एकक स्थान 2 आहे ना. मग असू शकतं, हे असू शकतं. ठीक आहे, आपण ऑप्शन एलिमिनेट करू बघू. आता पुढचं बघा, इथं किती आहे? 62 आहे. त्याच्या पुढची क्रमवार किती? हे असू शकते बरं का, मी नंतर ठेवले आपल्याला ऑप्शन काढायला. आधी बाकीचे ऑप्शन पाहतोय कसे काढायचे पहा. आता 62 गुणिले किती? पुढची 63. 2 गुणिले 3 एक स्थानचा पाहतो ना, म्हणजे 100% उत्तराच्या एकक स्थानी किती येणार? 6 येणार. इथं किती आहे? 2 आहे. 3 दुने 6 6 येणार, म्हणजे हे नाहीये उत्तर. आलं लक्षात? आता बघा शेवटचा चौथा ऑप्शन किती? 61. त्याच्या पुढचे कोणते? 62. आलं लक्षात? म्हणजे इथे 1 गुणिले 2 एकक स्थानी 2 असू शकतं. इथं 2 आहे. म्हणजे काय? मी फक्त नजर मारून ऑप्शनवर नजर मारून हे 2 ऑप्शन कट केलेत. आलं लक्षात? कॅल्क्युलेशन कसं केलं ते कसे कट केले तुम्हाला समजलंय का? कारण की एकक स्थानचा अंक कसा काढायचा कळले? खूप महत्वाचं आहे बरं का, लक्ष द्या. कळले? आता फक्त राहिले कोणते? हे आणि हे. यातलं फक्त एकाच कॅल्क्युलेशन करायचं.
जर आपलं उत्तर ते नसेल तर राहिलं 14 टिक करून टाकायचं. मी नाही सांगितलं 2 ऑप्शन कट करायचे, 2 पैकी 1 मारायचा. आता कसं मारायचं ते आता बघा, लक्षात द्या. 2 कट झाले, इरेज करतोय मी, ही इरेज करतो आता मी. ही लिहून घ्या तुम्ही, एकदा नोट डाऊन करून घ्या, खूप महत्वाचं आहे आजचं. आता 2 कोणते कट झालेत आपले, हा आणि हा कट झाला, राहिला हे. आता यातले फक्त एकच ऑप्शन निवडायचा. आता 63 निवडू. 63 गुणिले 64, कारण की क्रमवार आहे ना, त्याचा गुणाकार आला पाहिजे. मग तेच फक्त कॅल्क्युलेशन करू आपण इथं बघा. आता 63 गुणिले 64 करू. 4 तारीख 12, चला 1 6 चौक 24 आणि 25 आलंय. आता पुढचं 6 तारीख 18, इथं 1 0, 6 तारीख 18, इथं 1 6 6 36 आणि 37, यांची बेरीज करायची. इथं 2 8 5 13, हा चला 1 2 7 9 1 10 0, हा चला 1 3 1 4, म्हणजे याची बेरीज किती झाली 4032. किती 4032. म्हणजे दुसरा ऑप्शन आहे का? नाही ना, कारण की इथं 4032 आलंय ना आपलं उत्तर. मग इथं किती 37 हे ना आलंय का, म्हणजे हे उत्तर नाही. मग आता उत्तर कोणतं आहे? उत्तर कोणते आता? मग उत्तर हेच आहे. हे कॅल्क्युलेशन मी करणार पण नाही, डायरेक्ट टिक मार्क करणार, गोल करणार, पुढचा प्रश्न घेणार. ज्याला टॅली करायचं त्याने टॅली करून बघा, हेच उत्तर आहे. उत्तरापर्यंत न जाता सुद्धा उत्तर काढणं याला म्हणतात, आणि आपल्याला शिकायचंय. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कळलंय का? अशा पद्धतीने जायचं. नाहीतर प्रत्येक जण, आता तुम्ही बघा कॅल्क्युलेशन मी फक्त एकाच ऑप्शनवरून ठेवलंय, एकाच ऑप्शनवरून फक्त कॅल्क्युलेशन केलं आणि उत्तर मारलं. तुम्ही प्रत्येक 4 जर ऑप्शन ठेवले तर 100% तुमचे 5 ते 6 मिनिटं कमीत कमी याला जातात. म्हणूनच हा पेपर लेंदी होता. असे जवळ 4 ते 5 क्वेश्चन आहेत, मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे सोडून, ही वेळ कसा जातोय. मग कळलं, म्हणजे उत्तर डायरेक्ट न काढता पण उत्तरापर्यंत जाता येतंय हे तुम्हाला आता कळलं असेल. की मी जे सांगतो पहिले 20 मिनिटात लेक्चर घेतलो का, असं जमतंय असं जमतंय. काय काय कमेंट मध्ये टाकलं सर, काही पण सांगता का, कसं काय जमन, असं जमतंय मित्रा, जमतंय ना. उत्तरापर्यंत न जाता सुद्धा उत्तर कसं काढायचं हे बघा. आले असे कितीतरी उदाहरण दाखवून तुम्हाला समजले. आता मी ते टॅली पण करणार नाही. आता तुमच्यासाठी होमवर्क 61 गुणिले 62 कॅल्क्युलेशन करा, म्हणजे उत्तर हे असणार. मी पाहणार पण नाही. 63 मी टॅली केलंय, डायरेक्ट ते मारले, कारण की मला कॉन्फिडन्स आहे स्वतःवर की हेच उत्तर आहे म्हणून. आलंय, समजलंय का? हेच मला सांगायचंय आणि यासाठीच मी दोघं आहे. समजलंय का? चला पुढचं पाहूयात. आता पुढचं पहा. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल. शिक्षक शिल्लक नाही, शिल्लक आहे. तर एकूण शिक्षकांची संख्या किती? म्हणजे काय, विद्यार्थी शिक्षक. आता मी शिक्षक आहे, तुम्ही विद्यार्थी आहेत. आमची शाळा आहे, तर आमचे भरपूर शिक्षक आहेत आणि भरपूर विद्यार्थी, त्यांची संख्या 1040 आहे. परंतु प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक ठेवलाय त्यांना ऑपरेट करायला, म्हणजे व्यवस्थित हे करायला, मग अभ्यास घेण्यासाठी. मग ते आपल्याला फक्त पाहायचं ना, की एकूण संख्या शिक्षकांची किती. मग आता फिरवलेला कुठे, हा प्रश्न जरी असा एकदम सिंपल वाटत असेल तर फिरवला कुठे. आता बघा काळजीपूर्वक कसं वाचायचं बघा. संख्या इथं किती दिली 1040. आपण ज्यावेळेस उदाहरण सोडतो ना गणिताची, आपल्याला फक्त इथं दिसते 1040 दिसतं, आणि दुसऱ्या त्यामुळे प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे इथं 15 दिसतंय, मग इथे 15 दिसतंय. एक शिक्षक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती. मग डायरेक्ट आपण असं करतो असं एक, मग शिक्षक म्हणजे शिक्षकांची संख्या बरोबर एकूण संख्या किती 1040 भागिले काय करतो आपण, किती मागे किती आहेत, किती विद्यार्थी मग किती शिक्षक आहेत. डायरेक्ट आपल्याला आकडा दिसतो 15, आपण 15 ठेवतो. आणि इथं चुकतंय, कारण की पेपर सेटरला हेच वाटतं की तुम्ही फक्त अशा आकडे पाहत, इकडे 1040 पाहतात, इकडे 15 पाहतात, असं करतात, चुकतंय. आणि इथं चुकलेलं आहे मित्रांनो, कारण की प्रत्येक 15 विद्यार्थी मागे एक शिक्षक आहे ना. मग एक कुठं लिहिला आहे त्यांनी, असा लिहिलाय. तो कशात लिहिलाय, अक्षरात लिहिलाय. मग आपल्याला समजलं पाहिजे एक हा अंकात असा आहे. आलं एक लक्षात, हे पण लक्षात ठेवा. मग टोटल शिक्षकांची संख्या किती 1040, 15 अधिक 1, कारण की 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. हे कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे उत्तर येणार 1040 भागिले 15 ते किती 16. आलं की 16 85 16 का 96, बाकी राहिले 8, वर घेतलं 0, म्हणजे किती 16 85, म्हणजे किती राहिलं उत्तर 65. आलं लक्षात. म्हणजे
अंक अंक जर दिसले आणि एखाद्या अक्षरात जर संख्या असेल ती पण आपलं लक्ष केलं पाहिजे. एक म्हणजे असं पण लिहितात ते, तिथं पण आपलं लक्ष पाहिजे एकदम काळजीपूर्वक. समजलंय का? समजलंय. आता बघा, हा पण टाइम घालवणारच आहे, खूप टाइम घालवणार. इथं पण आपण ऑप्शन नाही जाणार, उत्तर काढणार. आलं का लक्षात? आता तुम्ही म्हणता कसं काय? आता बघा उत्तर कसं काढतो बघा स्मार्टली. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 6859 आणि 9069 ला भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी शिल्लक राहते. बाकी किती राहते? शिल्लक राहते. मग ह्या 4 संख्यात यांनी याला भागलं, ह्या संख्यांनी याला भागलं तर बाकी एवढी राहते. आता म्हणजे बाकी जर आपण वजा केल्यात, जी संख्या राहील त्याला कंप्लीट भाग जाईल की नाही, म्हणजे पूर्ण भाग जाईल की नाही? जातोय. मग त्या संख्या कोणत्यात? एक कोणत्या संख्या? त्या 6869 आणि दुसरी कोणती? 9069. ह्या 2 संख्यात. आता ह्या 2 संख्यामध्ये ह्या 4 संख्यांनी भागलंय तर बाकी किती राहते? 8. मग बाकी जर आपण वजा केली तर 100% भाग जातोय. फक्त बाकी पहिल्यांदा वजा करून घ्या 8. मग संख्या कोणती? 6851 आणि इकडे किती? वजा 8 9061. ह्या संख्या लक्षात आल्या का? म्हणजे ह्या 4 संख्येपैकी अशी एक संख्या असेल की ह्या दोन्ही संख्येला भाग जाणार ते. आलं लक्षात? म्हणजे परिपूर्ण भाग जाणार आहे. आता तुम्ही 4ला भाग देत बसताना गेले तुमचे 8-10 मिनिटं गेले. आता स्मार्टली बघा भाग कसा द्यायचा आहे. इथं पण मी ऑप्शन एलिमिनेट करणार आणि 2 ऑप्शन ठेवणार. तुम्ही पाहता कसे ठेवणार. पाहता इथं 7 आहे, इथं 1 आहे. आता आपण 7चा जर पाडा घेतला, 87चा पाडा म्हणजे थोडक्यात 7चा पाडा घेतला, असं आपण नाही म्हणत का? 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56 एक लिहून देतो. आता जवळ 7चा पाडा घेतलाय, हा झालाय. आता एकक स्थानचा अंक कोणता याचा? इथं 7 4 1 8 किती आहे? 5 2 9 6 3 हे 0. एकक स्थानचे अंक राहतात. आणि तोच जर पाडा 87चा असला तर एकक स्थानचे अंक हेच राहणार आहे. 87च्या पण पाड्यामध्ये एकक स्थानचे अंक हेच राहतात, हे बदलत नाही. कळलं? म्हणजे 7चा पाडा असो 17चा असो, 17 1 17 बघा, 17चा पाडा जर घेतला 17 2 34, 17 3 51, 17 4 68 आलंय. इथं 28चा 68 आलंय. फक्त एकक स्थानचे अंक बदललेत का? खूप महत्वाचं बरं का. एकक स्थानचे अंक बदललेत का? नाहीत. म्हणजे पाड्यामधले एकक स्थानचे अंक बदलत नाही जर भाग दिला तर. म्हणजे 7च्या पाड्यामध्ये 1 येऊ शकतो. बरं ठीक आहे, येऊ शकतो आपण ठेवू, हा ऑप्शन नंतर पाहू. 1च्या पाड्यामध्ये 1 येऊ शकतो, नंतर पाहू. आता 6चा पाडा आहे, इथे एकक स्थानी किती? 6 आहे. आता 6च्या पाड्यामध्ये 1 येतो का? पहा. 7 12 17 18 26 24 6 35 6 6 36 27 42 28 29 54 26 60. 1 कुठंच नाही आला. एकक स्थानी 1 कुठंच नाही आला. मग 36 ऑप्शन नसणारच. कळलंय का? कारण की 6च्या पाड्यामध्ये एकक स्थानी 1 कुठंच येत नाही, एकक स्थानी 1 आहे. कारण की बाकी वजा केल्यानंतर 1 येतोय. मग 36 ऑप्शन कधीच नसणार आहे. आता पुढचा कळलं? हा मी जे सांगितलं ते कळलं? आता 172 हा तर कधीच नसणार आहे, कारण की मुळातच ही विषम संख्या आहे, ती समसंख्या आहे. अलग लक्षात. आता पहिली गोष्ट, ही विषम संख्या आहे आणि ही समसंख्या आहे. ह्या दोन्ही पण समसंख्या आहे. याच्या पाड्यामध्ये नसणारच. 2च्या पाड्यामध्ये 1ला परिपूर्ण भाग जातच नाही. जिथं लास्टला 2 असतो ना, कधी पण बाकी 1च राहत असते. किंवा जास्त पण राहू शकते, पण कमीत कमी 1 राहते, बाकी राहतेच. म्हणजे 2 ऑप्शन कट झाले. आता ज्याला डायरेक्ट उत्तर काढायचं नाही ते फक्त 2 कट करणार आणि दोन्हीपैकी 1 मारणार आणि पुढे निघून जाणार. कळलंय का? जिथं तुमचे चान्सेस काहीच नव्हते तिथं बघा 2 ऑप्शन कट झालेत. आता 50-50 मध्ये आलेत ना तुम्ही, हा किंवा हा मारायचा आहे. दोन्हीपैकी जर तुम्हाला जमत नसेल तर दोन्हीपैकी 1 मारून पुढे जा. 50% ते गॅरंटी नाही. आणि असं तुमचे 4-5 क्वेश्चन, 4 जर क्वेश्चन असले आणि त्यातले जर तुम्ही असे 2 कट करून 2 मारले, 4 पैकी 2 तर बरोबर येऊ शकतात ना. 2 मार्क वाढले की बाकीच्या पेक्षा तुमची. समजलंय ना? समजलंय. आता काय विषय नाही, हे कॅल्क्युलेशन असं आहे. आलंय? समजलंय? आता पुढचं, हे 2 कट झाले. आता फक्त दोन्हीपैकी 1 मी आता भाग देऊन पाहणार, डायरेक्ट उत्तर काढणार. कळलंय? हा डायरेक्ट नाही भाग देणार. जर डायरेक्ट भाग गेला तर उत्तर हेच आहे, हेच मारायचं, पुढे जायचं. म्हणजे 4 ऑप्शन पैकी फक्त 1 ऑप्शन तुम्ही सोडून सुद्धा उत्तर काढता येतंय. हे आज तुम्हाला कळलेलं आहे. कळलंय का नाही? असंच याला म्हणतात स्मार्ट वर्क, याला म्हणतात स्मार्ट स्टडी.
नुसतं तुम्ही अभ्यास करता पुढे जाता त्याला काय अर्थ नाही. अशा पद्धतीने जायचं. आता आता हे कळलंय. आता मी इरेज करतो. आता फक्त डायरेक्ट ऑप्शन ठेवतो मी 221, कारण की ही संख्या पाहिल्यानंतर मला असं वाटतं की 221 ही संख्या पाहिल्यानंतर 221 ने डायरेक्ट भाग जातोय. आता कसं पहा, आता इथं पण स्मार्टली भाग द्यायचं बघा. 200 किती आहे? 21 आहे ना. आता जर 10 गुणलं तर किती ते 2210. 3 जर गुणलं तर किती ते 6630. आणि त्यामध्ये फक्त किती करा एकदा ऍड, फक्त 221 करा, कारण की मी ह्या ऑप्शनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. मला इथं मी ह्या ऑप्शनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय कारण की मला माहिती आहे 10 गुणलं तर किती 2210. आणि त्याचे किती ऑप्शन आहे? 666च्या पुढचा ऑप्शन आहे ना. 3 जर गुणलं, इथं किती गुणलंय आपण? गुणले 3. पहिल्यांदा गुणलं 1, किती 10 गुणलं, नंतर 3 गेला पुढं, म्हणजे टोटल कितीने गुणले आपण? 30. आता फक्त शेवटचा राहिला हा 1 अधिक 1, 31. आता बघूयात इथं बघा 1. आता बेरीज करू यांची. 0 ने 1 1, 3 आणि 2 5, 6 आणि 2 8, 6 6, 6851. आला लक्षात? आणि भाग किती गेलायचा? 31चा. कितीच गेला? 31चा. हा भाग गेलाय 221 ने. कितीच गेला माहिती का? 31चा गेलाय. म्हणजे 100% पूर्ण भाग गेलेला आहे. आता हे पण स्मार्ट वर्क आहेत. हे ज्याला समजलं त्याला समजलं, नाहीतर आपल्या लेक्चरला सगळं समजणार आहे. सगळं स्मार्ट वर्कच आहे. कसं कसं करायचं, काय करायचं, हा फक्त अंदाज असतो. हे फक्त अंदाजे घेतलेलं आहे मी. समजलं ठीक, नाही हे तर खूप महत्वाचं आहे. 2 ऑप्शन तुम्हाला कसे कट होतात हे तर कळलंच असेल. 31चा भाग कसा गेलाय पहिले बघा. हे पण सांगतो 31चा भाग कसा गेलाय. 221 आहे, गुणिले 10 केलं तर किती होणार? 2210 होतील. गुणिले आणखी 3 केलं तर किती होणार? 6630. पण 10 आणि गुणिले 3 आहे, म्हणजे दोन्हीचा गुणाकार केला किती येते? पहिलं 30चा भाग जातोय. किती भाग गेलाय? 6630, म्हणजे 30चा भाग गेलाय. त्यात फक्त 221 ऍड केलं तर 31चा भाग जातोय. कळलंय का? नसेल कळलं तर लेक्चर मध्ये कळलं, नका टेन्शन घेऊ. पण हे तर कळलं ना तुम्हाला. 2 ऑप्शन नुसतं पाहून कसे कट केले ते, हे महत्वाचं आहे. हे बघा, ह्या उदाहरणामध्ये पण आपण तेच केलेलं आहे. इथं तर डायरेक्ट 2 ऑप्शन कट केली, 1 सोडाला, उत्तर मारलं, तुमच्यासाठी सोडवलंय. इथं पण तेच हे केलंय. मला माहित होतं हे जाऊ शकतं. पाहून अभ्यास करता करता पाहून कळतं की असं असं म्हणून. कळलंय ना? हे महत्वाचं आहे. चला पुढचं. आता 4चा घन 8च्या वर्गाचे किती पट आहे? 4चा घन हा 8च्या वर्गाचा किती पट आहे ही मांडणी अशी झाली. पट म्हणजे अशी करायची. आता बघा 8चा घन किती आहे? पाठाचे 64. आणि 4चा घन किती आहे? 64. आणि 8चा वर्ग किती आहे? 8 8 64. म्हणजे किती? इकडे 64 आणि इकडे पण 64 झाले. म्हणजे 64 64 म्हणजे किती झालंय? एकाच एक प्रमाण झालं की, म्हणजे किती आहे? 1 पटच आहे. किती पट आहे? 1 पट आहे. कारण की 64 भागिले 64 केलं ना 1 येतोय आणि 1 पट आहे. एकदम सिंपल आहे, काय नाही. कळलंय हे कसं केलं ते? समजलंय? काय विषय नाही. पुढचं आता बघा 3/4, 2/3, 5/6, 1/2, 4/5 हे अपूर्णांक चढत्या क्रमांकाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल? आता हे अव्यवहारी अपूर्णांक आहेत. चढता जर क्रम काढायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागतं. मग दशांश अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर आपण चढत्या क्रमांकाने दशांश अपूर्णांक ठेवायचे, मग उत्तर काढायचं. एवढं सिंपल आहे. आता कोणाला जर दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात जर काढता येत नसेल, त्याची तर भन्नाट ट्रिक आहे, ते तर लक्ष द्या कशी. ही पहिली आता लिहून घेतो मी. किती आहेत रे? 5 आहेत ना. एकदम भन्नाट ट्रिक आहे बघा. 3/4, दुसरा किती? 2/3, नंतर किती? 5/6, नंतर किती? 1/2 आणि नंतर किती? 4/5. आता हे फक्त त्याचे उत्तर कसे काढायचे पहा. डायरेक्ट नसते बघा. आता बघा याचा छेद 5 सांगा बघा. छेदापेक्षा अंश लहान आहे, छेदापेक्षा अंश लहान आहे, छेदापेक्षा 4पेक्षा 3 लहान आहे ना, 3पेक्षा 2 लहान आहे, 6पेक्षा 5 लहान आहे, 2पेक्षा 1 लहान आहे, 5पेक्षा 4 लहान आहे. छेदापेक्षा अंश लहान आहे म्हणजे याचं पॉईंट मध्ये येणार, म्हणजे दशांश अपूर्णांकात येणार. मग आता हे काढायचं कसं? एकदम सिंपल आहे बघा. जर छेदापेक्षा अंश लहान असेल तर डायरेक्ट काय करायचं? 0 देऊन टाकायचं, पॉईंट द्यायचं. आलं लक्षात? एवढं समजलंय? छेदापेक्षा अंश जर लहान असेल तर 0 देऊन टाकायचं. आता पुढचं कॅल्क्युलेशन पहा कसं करायचं. हे 3/4 आहे ना, डायरेक्ट 3 ला 1 0 द्यायचं. इकडे पॉईंट दिल्यामुळे 1 0 द्यायचा. म्हणजे किती करायचं?
30/4 करायचं. आलं लक्षात? काय करायचं? 30/4 आणि डायरेक्ट भाग द्यायचा. 4 25 4 26 4 7 28. इथपर्यंतच करा फक्त, पुढचा घरांनी इथं 7 आलाय. ठीक आहे, पुढचं नंतर पाहू. आता 2/3 तुम्हाला काय सांगितलं, इथं पॉईंट करायचं, टिंबा द्यायचा, डायरेक्ट किती वर किती करायचं म्हणायची 20. मग 3/15 3 18 3 6 18. मग भाग किती गेला? 18 पण गेला. पुढचा भाग दिला नाही कारण की आपल्याला माहिती आहे असं जर असेल तर हा पॉईंट पहिल्या पॉईंट मध्ये काढलं तरी उत्तर येते. आता पुढचं पाहायचं, इथं किती 5/6. इथं पण 0 देऊन ठेवायचा. इथं 50 लिहायचे, वर खाली 6 लिहायचे. कळलंय? मग 6 6 चे 27 27 6 8 8 6 9 6 8 48 9 नाही 9 म्हणजे 54 होते, पुढे जाते 48. अलीकडचं घ्यायचं ना 48. आलं लक्षात? पुढचा 102 वर गेले 10. पहिल्यांदा पॉईंट लिहून गेला, आधी पहिल्यांदा पॉईंट लिहायच्या नंतर 10 करायचे. मग इथं किती 10 भागिले 2 2 पंचे 10. इथं हे चाललंय, काहीच विषय नाही. आता शेवटचं किती आहे? पहिला पॉईंट लिहून घेतला, वर किती 4 आहे, मग 0 लिहायचं, खाल्ले फक्त लिहायचं 5 म्हणजे 5 8 40. आलंय? आलंय? हे किती डायरेक्ट झाले 5 8 40. मग तिथं 8 आणि 8 ओके. 7 6 8 5 8 इथं 8 8 कॉमन झालंय. परंतु आता याला परत भाग देऊन पाहू, तिथं किती 6 8 48. बाकी राहिले 2, परत घेतला 0. इथं मी परत कॅल्क्युलेशन करतोय बरं का मित्रांनो. इथं परत सांगतो 5/6 आहे ना, 0 आपण देऊन घेतलेला आहे असा. इथं वर काय दिलं, पूर्ण दिलं, इथं 50 घेतलं. 26 27 6 8 48 48 कट झाले, फार बाकी राहिले 2 वरून बदले की 0 6 3 18 म्हणजे 0.83 0.83. आता याचा काय करायचा? चढत्या क्रमाने लिहिल्यास हे खूप महत्वाचं. आत्ताचं कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे, स्मार्ट स्टडी याला म्हणतात. हे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने करावं लागते, त्यावेळेस आपलं उत्तर येत असतं. कळलंय? आता फक्त चढता क्रम. चढता क्रम म्हणजे छोट्यापासून वर जायचं. मग सगळ्यात लहान कोणता आहे? सगळ्यात लहान कोण आहे? 7 6 8 5 हे. मग सगळ्यात लहान आहे 1. 2 नंबर कोण आहे? हे 2 नंबर हे. मग 3 नंबर कोण आहे? इथं 8 आणि इथं 8 आहे. 5 झाला 6 झाला, 3 नंबर 7 आहे. 4 नंबर आहे 8 फक्त, नंतर 5 नंबर आहे. चढता क्रम आहे ना. मग चढता क्रम मधला म्हणलं तर किती 5 मधला कोणता आहे? हे ना 3 नंबरचा. मग हा झाला उत्तर. मग हे अपूर्णांक कोणता आहे? 3/4. 3/4 कुठे? 3/4 आहे का नाही? सिंपल. याला म्हणतात स्पॅड कॅल्क्युलेशन. असं पॉईंट पहिला पॉईंट लिहून द्यायचा आणि तुम्हाला सांगितलंय छेदापेक्षा अंश जर लहान असेल तर पहिला पॉईंट लिहायचा, वर 0 टाकून द्यायचं, मग कॅल्क्युलेशन करायचं. इझी आहे, सब इझी आहे. आपले 5 पेपर होतील ना, तोपर्यंत तुम्ही एवढे स्मार्ट होऊन जाता की तुम्ही क्वेश्चन पाहिला तुम्हाला लगेच समजेल की कसं सोडवायचं ते. कारण की आपले तेवढं जबरदस्त टेक्निक, पेपर सॉल्विंग टेक्निक म्हणतात त्याला. याचं तर फक्त पाहूनच उत्तर आहे. आता बघा 25 गुणिले 25 बरोबर 625 ही माहिती गरजेचीच नाही. कारण की सांगितलं प्रश्नात ठरवून की माहिती गरजेच नाही. कारण की काय दिलं पुढे 2.5 म्हणजे 2.5 गुणिले 0.25 याचं उत्तर काय? म्हणजे ज्यावेळेस पूर्णांकाचा गुणाकार असतो त्यावेळेस फक्त दशांश चिन्हाची बेरीज केली जाते. आता इथं बघा म्हणजे काय, दशांश नंतर इथे 1 घर आहे, दशांश नंतर 2 घर आहेत, यांची म्हणजे 1 अधिक 2 यांची फक्त बेरीज होणार किती? 3. म्हणजे काय, दशांश चिन्हानंतर असे 0 0 लिहिले म्हणजे हे काय असतील? 3 घर असतील. कळलं? जेव्हा गुणाकार असेल तेव्हा दशांश फक्त करायचे आणि ऑप्शन मध्ये फक्त पाहिजे 3 घर कुठे आहेत. इथे किती घरात? दशांश चिन्ह. दशांश नंतर मी काय सांगितलं? घर म्हणजे 3 0 लिहिलेत, 3 घर असतील. इथं किती घर आहेत? दशांश चिन्ह इथे 1 2 घर, हा नाही. इथे 1 2 3 असू शकतं. इथे एकच घर आहे, हा नाही. इथे 1 2 3 4 हा नाही. हा उत्तर. फक्त पाहून उत्तर. कळलंय? कळलंय ना? कळलंय. आता मित्रांनो हा प्रश्न पेपर सेटरचा चुकला होता की याचं उत्तर ऑप्शन मध्येच नव्हतं. भरपूर वेळांनी हा प्रश्न सोडवता 4-5 मिनिटं घातले, ऑप्शनच नव्हते याच्यामध्ये. शेवटी वैतागले आणि याचा परिणाम पुढच्या क्वेश्चनवर झाला. पुढच्या क्वेश्चनला पण टाइम कमी मिळाला. मग पेपर सेटर आपले पेपरमध्ये 100 क्वेश्चन पैकी 2-3 क्वेश्चन असे टाकतोच की जे चुकीचे असतात आणि त्यांच्याकडनं नकळतपणे ते टाकले जातात किंवा टाकतो. आता हे मला पण माहित नाही कारण की मी पेपर सेटर नाही. पण प्रत्येक पेपरमध्ये बघा 2-3 चुका असतातच त्यांच्या. तिथं आपण काय करतो, प्रश्न सोडवतो आपण डिस्टर्ब होतो. ज्यांचं 1-2 मार्कांनी गेलं ना त्यांनी आठवा या असे क्वेश्चन आलेले आपण किती डिस्टर्ब झालो ते. आठवलं का?
ज्यांचं 5-6 मार्कांनी गेलं त्यांचं सुद्धा कधी कधी असं होतं की एकदा डिस्टर्ब झालं का नंतरची पेपरची लिंकच लागत नाही मित्रांनो. 10-10, 12-12 मार्काचा फटका पडतो. मग असे जे क्वेश्चन असतील एकदा सोडवायचं, जमलं तर ठीक, नाही जमलं तर ठीक, सोडायचं पुढे जायचं. याला म्हणतात लिव. याचं उत्तर आलंय आणि आपण जर पाहतोय परत टॅली करतोय उत्तर येत नाही, सोडायचं पुढे निघून जायचं. कळलंय? कळलंय का? आता पहा, आता हे जर होतो त्याचं उत्तर नाही का मी डायरेक्ट सोडत नाही, फक्त सांगतो की कसं कसं आहे. आता 1 कार ताशी 60 किमी वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते. येताना y किमी वेगाने परत येते. जर कारचा पूर्ण प्रवासाचा वेग, सरासरी वेग किती आहे? 48 किलोमीटर आहे. मग याचा फॉर्म्युला काय मित्रांनो? सरासरी वेग सोडून नाही दाखवत तुम्हाला, फक्त सांगतो. वेग बरोबर 2 गुणिले वेगांचा गुणाकार भागिले बेरीज, वेगांची बेरीज. आणि ह्या किमती ठेवून त्याचं कॅल्क्युलेशन करायचं होतं. ह्या किमती ठेवायच्या त्याचे कॅल्क्युलेशन करायचं होतं. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मी आता मगाशी सोडवलं होतं, उत्तर किती येत होतं? 40 येत होतं आणि ते ऑप्शन मध्ये नव्हतंच. आता बघा, डायरेक्ट ऑप्शन उत्तर किती आहे? 40. फॉर्म्युला आहे, मी डायरेक्ट 40 ठेवतो आणि उत्तर काढतो. मग तुम्हाला समज की तो ऑप्शन मध्ये आहे की नाही. आता बघा, सरासरी वेग किती दिला यांनी? 48. पण आपण किती घेतलाय? उत्तर तुम्हाला सांगितलं 40. बघा, 2 गुणिले वेगांचा गुणाकार. पहिला किती? जाताना किती? 60 आणि येताना किती आहे? समजा वाय म्हणजेच किती? 40 सांगितलं मी तुम्हाला, उत्तर 40 आहे. मग बघा, 60 गुणिले 40 आणि बेरीज किती आहे? 60 आणि 40 किती? डायरेक्ट 100 लिहितो मी. 60 आणि 40 100 आलंय. ह्या शून्याला हा शून्य गेलाय, हा शून्याला हा शून्य गेलाय, आलंय. मग 6 दुने 12, 12 बारीक 25, 32, 36, 12 चौक 48 किमी पर आवर. आणि हाच काय झालाय? सरासरी वेग आलाय. इथं 48 सरासरी किमी वेग आलाय का? 48. मग हे 48 ऑप्शन मध्ये होतंय का? 48 म्हणतोय, सॉरी 40 ऑप्शन मध्ये होतंय का? नव्हतं ना. आहे का? नाही. प्रश्न चुकलेला होता. भरपूर मुलं इथं गेले, ऑप्शनने गेले, उत्तर 4 ठेवून पाहिले, त्यांचे 5-6 मिनिटं गेले, पुढच्या क्वेश्चनला डिस्टर्ब झाले. पुढचा क्वेश्चन आता हा 12व्या नंबरचा क्वेश्चन होता, अजून 13 क्वेश्चन मध्ये फटका पडला, त्यातले 5-6 सुटले नाही, रिझल्ट गेला. पेपर सोडवताना माइंडसेट एकदम शांत पाहिजे. जरी उत्तर नाही आलं तरी इगोर घ्यायचं नाही. माझे आउट ऑफच बरोबर आहे त्यानं मला हा क्वेश्चन चुकलाच नाही पाहिजे, काय तसं काय करायचं नाही, इगोर घ्यायचं नाही, सुटलंच पाहिजे. म्हणून पेपर सोडवण्याचं माइंडसेट वेगळं असतं मित्रांनो. अभ्यास करतानाचं माइंडसेट वेगळं असतं की अभ्यास करताना मला करायचंच आहे, मी 8-8 तास बसणारच आहे, हे माइंडसेट आहे, मी उठणारच नाही, हे माइंडसेट पाहिजे. पण पेपर सोडवताना माइंडसेट पाहिजे की आपले जास्तीत जास्त बरोबर आले पाहिजे आणि कसे बरोबर आले पाहिजे, याचं माइंडसेट वेगळं असतं. पेपर सोडवताना इगोर घेऊ नका की माझं सुटलंच पाहिजे कसं काय नाही. ओके, असे क्वेश्चन 1-2 येतात, उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा, नाही निघलं तर पुढं स्किप व्हायचं, पुढे जायचं. ओके, ह्यावेळेस तुम्हाला पास व्हायचंच आहे, त्यासाठी मी येत आता, काय विषय नाही. सगळं सांगणार तुम्हाला, पेपर कसा सोडायचा काय एकदम डिटेलमध्ये. 5 क्वेश्चन पेपर घेतले तुम्ही एकदम एक्सपर्ट होणार, काही विषय नाही. आणि माझ्यासोबत जर तुम्ही बॅच केली तर मग विषयच नाही, आउट ऑफच. मग आउट ऑफ म्हणजे असे 1-2 क्वेश्चन सोडून, नाहीतर जर म्हणतात तुम्ही आउट ऑफची गॅरंटी घेता काय? नाही, असे 1-2 क्वेश्चन सोडून बऱ्यापैकी मार्क येतील आपली बॅच केल्यावर. कारण की आपली बॅच हे सगळं प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अनालिसिस करून आपण बॅच घेतली की कोणत्या पद्धतीने कसा पेपर येतो आणि त्याचं उत्तर कसं काढायचं, कुठं ट्रिक लावायची, कुठे करायचं, त्या पद्धतीने बॅच आहे. ज्याला करायचे असेल त्यांनी करा, नाहीतर ठीकच आहे, काय विषय नाही. आता बघा, रंगराव आहे का? याला काय रंग आहे? ठीक आहे, ते मूवी मधला एक रंग आठवला मला, तुम्हाला पण आठवला असेल. रंगारावाने फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये प्रति लिटर होता. तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती बिल दिले असेल? इथं पण मित्रांनो बघा, मी काय वापरलाय, स्मार्ट वर्क. इसको क्या बोलते हैं? स्मार्ट वर्क. हा लेंदी प्रॉब्लेम होता, तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन करण्याला वेळ जाणार होता, पण मी स्मार्ट वर्क बघा कसं केलंय. आता किती दुधाचे एकूण किती बिल झाले ना असं विचारलंय. आता पहिल्यांदी गोष्ट, फेब्रुवारी महिना विचारला तो 1996 आहे, याला 4ने भाग जातोय का? जातो 1996 ला, म्हणजे काय झालं, लीप इयर झालं, तो पण महिना दिला फेब्रुवारी. मग इथंच त्यांनी पहिले ट्रिक इथं आहे, म्हणजे प्रॉब्लेम गांडवायचा कार्यक्रम त्यांनी इथंच केला होता. फेब्रुवारी महिना घातला, 1996 घातला, म्हणजे तुम्हाला कळल्या पाहायला पाहिजे हे लीप इयर आहे. मग लीप इयर जर असेल तर फेब्रुवारीचे महिने किती असतात? महिने म्हणतो, सॉरी,
दिवस किती असतात? 29 असतात. लीप इयरला रेग्युलर 28 असतात, लीप इयरला 29 राहतात. दररोज किती घेतलंय? 1.5 लिटर घेतलंय. आणि दुधाचा दर एवढा एवढा होता. महिन्याच्या दुधाचे पैसे किती झाले? दुधाचा लिटरमध्ये असलेले गुणिले लिटरचे पैसे हे एक उत्तर येते. पण महिन्याचं विचारले त्यामुळे महिन्याने पण त्याला गुणावं लागणार आहे. म्हणजे कळलं? आता उत्तर कसं येणार? महिन्यातले दिवस गुणिले लिटर दूध किती घेतलंय ते आणि गुणिले भाव, दुधाचा असणार भाव. हे जर काढलं तर ते उत्तर येणार आहे. पहिले त्यांनी कडवले की महिन्याचे दिवस किती आहेत हे आपल्याला कळण्यासाठी तिथं किती काही जणांनी 28 कॅल्क्युलेशन केलं, उत्तर ते ऑप्शन मध्ये आहे. 28 ठेवून सुद्धा ऑप्शन मधलं उत्तर आहे. मग पहिल्यांदा कळायला पाहिजे लीप इयर आहे, लीप इयरचे 29 मात उत्तर बरोबर येणार आहे. कारण की जो पेपर सेटर असतो, खोडलं बरं का मी, जो पेपर सेटर असतो तो सगळे ऑप्शन ठेवतो. त्याला माहित असतं की मुलं काय काय ठेवणार. आणि तुम्ही 28 ठेवून उत्तर काढलं तुम्हाला वाटतं बरोबर आलंय, पण त्यांनी गंडवलं होतं ना. आता दररोज 1.5 लिटर दूध. आता 1.5 लिटर म्हणजे काय? हा पूर्ण 1 लिटर, पुढचा अर्धा लिटर, आपला 1.5 लिटर. मग 1.5 लिटर तर व्यवहार या पूर्णांकात कसं म्हणते? अपूर्णांक अपूर्णांक आहे. याचं व्यवहार या पूर्णांकात जर केलं तर 2 गुणिले 1 म्हणजे 2 अधिक 1 आणि भागिले 2 म्हणजे काय? 2 अधिक 1 3/2 म्हणजे 1.1/2 चं होतं 3/2 येतं. मग गुणिले काय करायचं? दररोजचं दूध किती? एवढं आणि अधिक रेट किती होता? 36. म्हणजे फक्त 36 करायचं. आलंय? हे उत्तर काढलं तर उत्तर निघलं. म्हणजे कॅल्क्युलेशन केलं उत्तर निघलं. आता यात पण मी स्मार्ट वर्क केलाय. कसा पहा? आता डायरेक्ट केला भागाकार करू, म्हणजे कॅल्क्युलेशन करू. 2 याला भागू, बे क बे आणि पुढं किती? बे 9 बे 8 16. बाकीवरला 1 आणि वरून घेतलं 6 बे 8 16 म्हणजे कितीला? 18. म्हणजे खालचं कॅल्क्युलेशन काय आलंय? 29 गुणिले 3 गुणिले 18. 3 गुणिले किती? 18 किती? 18 1 18 3 36 18 त्रिक 54. इथं 4 आले आणि इथं 9 आले. आलं लक्षात? आता तुम्ही हा गुणाकार करत बसताल, पण मी नाही करणार. एक्झामच्या पेपरमध्ये मी करणार नाही. कारण की ऑप्शन पाहिल्यानंतर मला कळतं की एकक स्थानचे अंक सगळे वेगवेगळे आहेत. इकडे 2 इथं 6 इथं 0 इथं 4 आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन करणार नाही. इथं 9 आहे, इथं 4 आहे. 9 चौक किती? 36. एकक स्थानचा अंक किती? तो 6 येतोय. म्हणजे याचं उत्तर काढल्यानंतर एकक स्थानी इथं 6 येणारच आहे, हे मला माहिती आहे. मग मी फक्त इथं नजर मारणार की एकक स्थानी किती? 2 आहे, उत्तर नसणार. एकक स्थानी 6 असू शकतं. इथं 0 आहे, नसणार. इथं 4 आहे, नाहीये. राहिलं कोण? एकच. हेच उत्तर आहे. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. समजलंय का? म्हणजे उत्तरापर्यंत मी पहिले सांगितलं होतं पेपर सॉल्व्ह करताना, उत्तरापर्यंत न जाता सुद्धा उत्तर कसं काढता येतं ना, याला म्हणतात. कळलंय ना? मग हे कॅल्क्युलेशन तुम्ही गुणाकार करायला तुम्हाला 1 मिनिट जाणार आहे का नाही? मग एक्झाम मध्ये तेवढा वेळ आहे का? त्यामुळेच हा पेपर लेंदी होता. पण आपण तो कसा केला? स्मार्टली सोडवला ना, असं केलं कॅल्क्युलेशन. समजे का बच्चे? समजे ना? चलो आगे का समजलं ना तुम्हाला? आतापर्यंत 4 उदाहरण झालेत बरं का मी या कॅल्क्युलेशनने स्मार्टली कशा सोडवलंय ते. फक्त ऑप्शननी म्हणजे अर्ध म्हणजे कॅल्क्युलेशन थांबवलं आणि उत्तर काढले. अजून तर निम्मीच चालेत उदाहरणं, अजून कळतील आपल्याला. काय नाही, माझ्यासोबत थांबा फक्त तुम्ही, काय विषय नाही. आता इथं मित्रांनो हा प्रॉब्लेम डायरेक्ट ट्रिक आहे आपल्याकडं. आता बघा, एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कपात केली, नाही, एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला 20% कपात केली, नंतर 10% वाढ केली, तर मूळ किमतीच्या किती टक्के फरक पडेल? इथं फक्त 2 संख्यात आणि संख्या काहीच नाही केलेली. इथं 20% कपात केली आणि नंतर 10% वाढ केली आणि किंमतच नाही दिली, आपल्याला डायरेक्ट केलंय. मग अशा वेळेस मित्रांनो एक किंमत मानायची असते. मग मानलेली किंमत कोणती असते? 100. काय असते? 100. आता टक्के जर म्हटलं, तुम्हाला सांगितलंय 20% म्हणजे 20/100 म्हणतोय. ओके, म्हणजे 100ला 20ची कपात, म्हणजे 100 रुपये जर असेल तर 20 रुपये कपात. आलं लक्षात? मग तेच कॅल्क्युलेशन. आता बघा ट्रिक बघा, मानायची किती? 100 रुपये. पहिल्यांदा 20% कपात केली, मग गुणिले करायचं. कपात केली ना, मग 20% कपात केली म्हणजे 100ला 20 रुपये कपात केली, म्हणजे राहिली किंमत किती? 100ला 20 रुपये किंमत कपात केली म्हणजे 100ला 20 रुपये, 100 मधनं 20 रुपये कमी केले म्हणजे राहिले किती? 80 रुपये. कपात केली ना, 80 रुपये राहिले. आणि मूळ किंमत किती होती? 100च होती, काही विषय नाही. आता पुढे किती? 10% वाढ केली, गुणिले 10% वाढ केली. वस्तूची किंमत किती होती? 100 रुपये ती. 10% टक्के म्हणजे 100ला 10, 100 अधिक 10 किती झाले? 110. 110. मूळ किंमत आपली हेच, टक्के हेच.
आलं लक्षात. आणि एवढं सोडायचं म्हणजे उत्तर येणार. कळले. हा अंश आणि छेदांश नाही, ह्या 2 शून्याला हा 2 शून्य गेलाय, हा शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला. मग राहिले किती 8 गुणिले 11 म्हणजे 11 8 88. मग किंमत किती झाली 88 टक्के. म्हणजे 88 किंमत झाली, टक्के जाऊ दे, 88 किंमत झाली. आणि आपण मांडलेली किती होती सुरुवातीला 100 मानली होती. मग 100 मानली होती आपण आणि झाली किती मित्रांनो ती 88 झाली. म्हणजे काय झालं 100 एखादी तुमच्याकडे रुपये होते राहिले ते किती 88 राहिले. म्हणजे किती झाले ते 12 रुपये कमी झाले ना. 100 वजा 88 किती 12 रुपये. म्हणजे 12 रुपये कमी झाले ना. मग तेच 12% कमी झाले. आलं उत्तर लक्षात. एवढं सिंपल आहे. आलंय का लक्षात. हे कॅल्क्युलेशन एवढं सिंपल आहे. आलं उत्तर. काहीच नाही. लसावी मसावीमधला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पाहूयात आपण कसा आहे. स्मार्टली जो एक सैनिक तळावर 100 सैनिकांचा 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात, तर राहिलेले रेशन आणखी किती जणांना पुरेल. आता एक सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरणार असे, म्हणजे त्यांना किती दिवस पुरणार होतं 10 दिवस पुरणार होतं. आणि किती पूर्ण 100 सैनिकांना होतं. म्हणजे आपण आता लॉजिक लावायचं असं की त्यांना असलेलं रेशन म्हणजे राशन, रेशन म्हणजे राशन किती 10 दिवसाचं. कॅल्क्युलेशन वापर का. रेशन किती 100 सैनिकांना 10 दिवस. आता असा विचार करायचा सैनिक लोक वडापाव खात नाही, पण आपण आता विचार करू की वडापाव खातात. दिवसाला किती एकच वडापाव खातील, एक सैनिक एक वडापाव खाईल असा विचार करायचा. आता त्यांना 100 सैनिकांना 10 दिवस आहे. मग दिवसाला 100 सैनिक दिवसाला किती वडापाव खातील 100 खातील. आणि 10 दिवस पुरेल म्हणजे 10 दिवसात किती वडापाव खातील 100 सैनिक दिवसाला एक वडापाव म्हणजे 100 वडापाव खातील. आणि किती दिवस खातील 10 दिवस खायचेत ना. म्हणजे किती झाले 100 गुणिले 10 किती झाले एक. आता जेव्हा 0 0 असेल फक्त एक अधिक केलायचा, इथं जुने 100चे 0 आणि हा फक्त 0 अधिक आला, किती झाले 1000 वडापाव. कारण की 100 सैनिकच एकच वडापाव होणार असं ते 10 दिवस खाल्ले ते 1000 वडापाव. आज 100 खातील उद्या 100 100 100 अशा खातील. म्हणजे टोटल वडापाव काउंट किती त्यांचा त्यांच्याकडे असलेला राशन 1000 वडापावचा आहे. आलं लक्षात. पण 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक आले. एक तुकडी होती तिथं ठीक होतं 10 दिवसात त्यांनी 1000 वडापाव आणून ठेवले ते खायसाठी दररोज एक 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 एक. परंतु काय झालं 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर आलेत. म्हणजे आपले जे आदरणीय सैनिक आहेत जे लढाई करतात ते आणखी किती आले 2 दिवसानंतर 60 झाले. म्हणजे 2 दिवसात त्यांनी किती वडापाव खाल्ले. आता पहा 2 दिवसात 100 सैनिक किती दिवसाला किती खातात 100 खातात. मग 2 दिवसात किती खाल्ले त्यांनी 2 गुणिले 100 म्हणजे 200 खाल्ले. मग क्वांटिटी आपल्याला एवढी चालली होती त्यांना माल एवढाच प्रोव्हाइड केला होता, पण त्यातले 200 खाल्ले ना. मग किती बाजा 200 करावं लागेल ना. मग 1000 मधून 200 गेले किती राहिले 800. मग शिल्लक हे किती राहिले शिल्लक राहिले 2 दिवसानंतर. आता माल तर त्यांच्याकडे तेवढाच होता 800 वडापावचा राहिला, पण 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक गेले. 100 सैनिक होते आणखी 60 गेले. मग माल तेवढाच राहिला किती 800. आता त्यांना काय झालंय भागिले. आता जर इथं जर 100 सैनिक असले बघा 100 सैनिक असते तर किती दिवस गेला असता. ह्या 2 शून्यला 2 शून्य बघा ह्या 2 शून्यला हा 2 शून्य गेले असते 8 दिवस गेला असता. मग राहिलेला माल त्यांना 8 दिवस गेला असता. त्यांचं राशन म्हणजे पहिले 2 दिवस आणि हे 8 दिवस बरोबर 6 दिवस कॅल्क्युलेशन बरोबर होतं. परंतु आता 60 सैनिक एक्स्ट्रा आले ना. मग तेच कॅल्क्युलेशन बघा तिथं राहिलेले किती माल 800 वडापाव. पहिले होते 100 सैनिक नंतर किती आले 60 आले. मग हेच कॅल्क्युलेशन करायचं हेच उत्तर राहणार. म्हणजे काय 800 भागिले 100 अधिक 60 160. हा शून्याला सोडणं गेला आणि 16 पंचे 80. म्हणजे राहिले किती म्हणजे 60 सैनिक आल्यावर ते माल किती दिवस पुरून त्यांना सैनिकांना आपल्या 5 दिवस पुरेल. आलं लक्षात. हे कॅल्क्युलेशन मी वाकडं तिकडं केलंय, तुम्ही सुटसुटीत लक्षात ठेवा की कसं 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 आहे. आणि तुम्हाला समजण्यासाठी हे वडापाव लिहिलंय बरं का, समजण्यासाठी वडापाव केले. नाहीतर आपल्या खूप प्रेम आहे आपल्याला सैनिकाविषयी. आता इथं ट्रिक आहे. जगदीश, राजेश आणि पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84,000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2, 3, 7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले. तर राजेशचा नफा किती. डायरेक्ट ट्रिक आहे आपल्याकडे मित्रांनो. आता 1, 2, 3 नाव आहे त्यांनी पर्सेंटेज 3 आहेत आणि नफा दिलेला ह्या एवढा. आता राजेशचा नफा, राजेश नफा
बरोबर. आता पहिला गुणोत्तर 3 गुणोत्तर आहेत आणि 3 नाव आहेत 1 2 3 आणि यांनी काय अनुक्रम आहेत ना, मग डायरेक्ट राजेचा नंबर आहे, मग राजेश किती नंबरला 1 2 2 नंबरला ना, मग हे 3 गुणोत्तरला 2 नंबरचा गुणोत्तर कोणतं हे, मग अंश स्थानी ते फक्त गुणोत्तर लिहायचं भागिले हे 3 इंची बेरीज करायचं 2 आणि 3 5 आणि 7 12 छेदस्थानी फक्त 12 लिहायचे आणि गुणिले एकूण किंमत किती नफा किती झालेला आहे 84,000 फक्त 84,000 लिहायचे. हे ट्रिक आहे बरं का मित्रांनो. आलं लक्षात. मग ते कॅल्क्युलेट आणि आलं उत्तर. एवढंच उत्तर आहे. आता राजेचा नफा फक्त 3/12 आहे. जर जगदीशचा विचारला असता तर तिथं जगदीश किती नंबरला 1 नंबरला आहे, मग 2 राहिला असतं वर 2/12 राहिला असतं. आलंय फक्त कॅल्क्युलेशन करायचं. आता बघा इकडनं भागण्यापेक्षा डायरेक्ट नाही लागू. 12 12 12 पंचे 60 12 72 12 30 84 वर 0 मग इतर काय 3 गुणिले हे. मग आज जर असं कॅल्क्युलेशन बाकी जर शून्य असतील तर पहिले शून्य जसे तसे लिहून घ्यायचे 3 0 3 0 नंतर काय 7 त्रिक इथं 3 आणि 7 हे 3 शून्य आपण जसे तसे लिहून घेतले कॅल्क्युलेशनसाठी इझी होण्यासाठी. मग 3 गुणिले 7 7 त्रिक 21 ये हो गए उत्तर ना बेडू रुपये. मग 7 त्रिक 21 कुठे 21 रुपये. अलग सिंपल हे ट्रिक आहे मित्रांनो. जस्ट आलं लक्षात. समजे की नाही समजे. चला आता ही जी पण ट्रिक आहे मित्रांनो लॉंग मेथडने जात ट्रिक सांगतो तुम्हाला. गणपतरावाने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये अधिक होता. तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता असा प्रश्न आहे. आता कर्ज किती होते 2250 रुपये होते 5 हप्त्यात फेडलं पण प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 जास्त होता. मग काय करायचं मित्रांनो हप्ते किती आहेत 5 आहेत विषम संख्या हप्ते एवढे. मग याने याला जर भागलं तर मधला हप्ता येतो पहा. म्हणजे कसं पहा ट्रिकी भागिले 5 करूयात 5 चौक 20 बाकी राहिले 2 वरून घेतले 5 5 5 25 वरून घेतला 0 जसा तसा म्हणजे काय 450 रुपये हा मधला हप्ता झाला तिसरा 3 नंबरचा हप्ता झाला. कळलंय. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी अधिक होता. मग चौथ्या नंबरचा हप्ता मागील हप्त्यापेक्षा पुढचा हप्ता 50 रुपयांनी जास्त आहे. मग चौथ्या नंबर जातं किती 500 रुपयाचा हा झाला चौथा आणि पाचवा किती 550 हा झाला पाचवा. पण आपल्याला विचारलं काय पहिला हप्ता किती. मग याच्या पुढचा हा 50 रुपयांनी जास्त याच्या पुढचा हा 50 जास्त म्हणजे याच्या मागचा हा 50 रुपयांनी काय असणार कमी असणार ना. मग हा 2 नंबरचा हप्ता कितीचा राहणार 450 वजा 50 400 रुपयाचा आणि 1 नंबरचा हप्ता जो आपल्याला विचारलाय 400 पेक्षा 50 कमी म्हणजे किती 350. मी पुढच्या याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला समजण्यासाठी सांगितले नाही तर डायरेक्ट 450 आलं 2 फक्त करायचे 400 350 पहिला हप्ता कळला 350 रुपये आहे की नाही उत्तर. एवढं सिंपल आहे काहीच नाही. या पद्धतीने जायचंय याला म्हणतात ही ट्रिक आहे. आलं एक लक्षात. अशा हप्त्याला भागिले 5 करायचं मधला हप्ता येणार 50 50 कमी करायचं. समजलं ना. गणितमची ट्रिक आहे ती. याला पण ट्रिक आहे. आता गणित ट्रिकच झालं का ठीक आहे. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती. प्रश्न शांतपणे तुम्ही पॉज करून वाचा. मी जरा स्पीडने वाचलाय. मग काय करायचं मित्रांनो गायी आणि गुराखी दिलेत. गायीला पाय असतात 4 गुराख्याला असतात 2 त्यांची बेरीज किती दिली पायांची संख्या 98 दिली आणि डोक्यांची संख्या 26 दिली. मित्रांनो इथे काय करायचं ज्यांची एकूण पायांची संख्या आहे किती 98 याला फक्त भागिले 2 करायचं म्हणजे अर्धी करायची. 98 भागिले 2 म्हणजे किती डायरेक्ट येतो 49 कारण 49 2 98 इथे 4 आणि इथे 9 49 डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलंय. 98 म्हणजे 98ची अर्धी करायची की झाली 49. आता यामधनं म्हणजे पायाची एकूण संख्यामधनं अर्धी करायची 98ची अर्धी किती झाली म्हणजे भागिले 2 किती झाली 49. 49 मधनं फक्त डोक्यांची संख्या वजा करायची किती आहे 26 आहे. आलंय. मग 49 मधनं 26 गेले किती आलं उत्तर 23. मग हे जे 23 आलेलं असतं ज्याचे सगळ्यात जास्त पाय असतात कोणाचे पाय जास्त आहेत गायीचे पाय मग जे जास्त पाय त्याची डोक्याची संख्या असते. मग गायीचे पाय जास्त आहेत किती 4 आहेत मग 23 काय राहणार गायींच्या डोक्यांची संख्या राहणार. मग विचारलं गायी व गुराखी पहिला गायीच विचारलं ना मग 1 24 20 23 23 23 उत्तर. बाकी शोधायची गरज नाही पण गुराखी काढण्याची गरज नाही तुम्हाला कारण की गाय काढलं तरी उत्तर येते ना. मग वेळ काय घालायचा गुराखी काढण्यात काय काय बहात्तर पेपरमध्ये पण तिथं गुराखी शोधत बसतात. अरे काय गरज आहे 4पैकी ऑप्शन पैकी एक उत्तर तुम्हाला गोल करायचं आणि ते उत्तर आलं मार्क भेटणार तुम्हाला. मग जे एक्स्ट्रा ते सर्च कशाला करता तुम्ही जेवढं गरजेचं तेवढं करा ना. याला तर स्मार्ट वर्क म्हणतात ना. जेवढं गरजेचं आहे तेवढं करणे
आणि कमी कालावधीमध्ये जास्त आउटपुट काढणे याला स्मार्ट वर्क म्हणतात, आणि ते आपण करत आहोत. सध्याला तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्ही स्मार्ट वर्कच करताय. कळलंय? समजले? म्हणजे फक्त गुराखी न काढता पण उत्तर काढलंय. कळलंय का? 24 आहे, 20 आहे, 27 आणि 23 आहे. 23 म्हणजे उत्तर आहे फक्त गायचं डोक्यांसारखे, म्हणजे तेच उत्तर आहे. कळलंय? चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे, तर त्यांचे क्षेत्रफळ चौरस किती? फक्त एकच संख्या दिली. आता चौरसाची परिमिती म्हणजे काय? 4 बाजूंच्या संख्येची, म्हणजे 4 बाजू असतील त्यांची काय असते? बेरीज असते. 1 2 3 4. चौरसाची 4 पण बाजू समान लांबीच्या असतात. त्यांची बेरीज किती आहे? 60 आहे. मग 60 बाजू किती? 1 2 3 4. 60 भागिले 4 जर केलं तर एका बाजूची कळण आपल्याला किती सेंटीमीटर आहे. मग 60 भागिले 4 किती? 4 1 4. बाकी राहिलं 0 वरून घेतलं, बाकी राहिलं 2 वरून घेतलं 0. 4 5 20 म्हणजे 15 सेमी. ही काय झाली? बाजू. परिमिती म्हणजे 4ही बाजूंची बेरीज असते मित्रांनो. मग 4ही बाजूंची बेरीज कळली 60 आहे. मग एक बाजू काढली आपण 15 सेंटीमीटर आली. आता चौरसाचे काय? क्षेत्रफळ. चौरस क्षेत्रफळ हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. काय आहे? बाजूचा वर्ग. एकदम सिंपल आहे. मग बाजू किती आहे? 15. फक्त किंमत ठेवायची 15 आणि त्याचा वर्ग. हा सगळ्यांचा पाठच पासलाय का? बेसिक आहे. 225 आलंय. हेच उत्तर. एवढं सिंपल होतं. काय कन्फ्युजन नव्हतं याच्यामध्ये. एकदम सरळ होता. परिमिती होते, 4 बाजू असतात. परिमिती म्हणजे 4ही बाजूंची बेरीज असते. ती 60 होती. मग 4 बाजू आहेत म्हणून भागिले 4 केले, एक बाजू आली आणि ती बाजू ठेवली याच्यात. आणि चौरसाच्या 4ही बाजू समान लांबीच्या असतात. कळलं? सिंपल होतं कॅल्क्युलेशन, काहीच अवघड नव्हतं. यह भी इंटरेस्टिंग होता. इसको भी स्मार्ट वर्क लगता था. आता 6 मीटर लांब, 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेमी लांब व 20 सेमी रुंद मापाच्या किती फरशा बसतील? असा प्रश्न आहे. आता वर खोलीची लांबी आणि रुंदी त्याने दिली मीटरमध्ये आणि फरशीची लांबी दिली सेंटीमीटरमध्ये. म्हणजे परिमाणी टॉपिक आपला व्यवस्थित पाहिजे होता. आता कन्सेप्टवर मीटरमध्ये दिले आणि खाली सेंटीमीटर दिले. हे लक्षात पाहिजे होते की 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेमी. आता पहिली गोष्ट, आता एक अशी रूम आहे, लॉजिक बरं का, अशी रूम आहे. ह्या रूमची लांबी रुंदी दिली, चौरस झाला काय? बरं ठीक आहे, वाढून टाकू. चौरस झाला माझ्याकडनं. लांबी रुंदी ओके. मग ह्या रूम मध्ये अशा फरशा बसवायच्यात आपल्याला. आलं का लक्षात? अशा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? ह्या रूमचं क्षेत्रफळ काढावं लागेल खालचं. नंतर मग एका फरशीचं क्षेत्रफळ काढून त्या रूमच्या क्षेत्रफळाला त्यांनी भागलं. ह्या रूमचं सगळं क्षेत्रफळाला भागलं तर एका फरशी क्षेत्रफळाने मग आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. समजलं ना? पहिल्यांदा रूमचं काढू, पण ते रूमचं काढतं ते मीटर मध्ये दिलेलं आहे आणि फरशीचं दिलंय सेंटीमीटर मध्ये. आपण डायरेक्ट दोन्ही पण सेंटीमीटर मध्ये घेऊन कॅल्क्युलेशन कसं होत जातं पहा. मग आता जर घेतलं, मग क्षेत्राचा फॉर्म्युला काय? लांबी गुणिले रुंदी. हा फॉर्म्युलाच आहे. रूमची पण तेच राहणार, लांबी गुणिले फरशीची पण तेच, लांबी गुणिले रुंदीच राहणार आहे. परंतु रूमची आपल्याला आधी घ्यावं लागणार आहे. रूम मोठी आहे ना, मग तेच करू. भागिले ही रूम राहणार, रूम, आणि हे काय राहणार? फरशी. तेच लांबी गुणिले रुंदी. आलं? शॉर्ट मध्ये लिहिलंय. आता हे रूमची राहणार, फरशी राहणार. आता इथं 6 मीटर आहे, याचं फक्त सेंटीमीटर करायचं. 6 मीटर म्हणजे काय रे मित्रांनो? 600 सेंटीमीटर. कॅल्क्युलेशन इझी सांगतो बरं का. आणि 4 मीटर म्हणजे किती? 400 सेंटीमीटर. भागिले आता बघा 20 आणि 20 सेंटीमीटर, हे काय फरशी सारखीच आहे. मग इथं फक्त 20 गुणिले 20, कारण किती सेंटीमीटर मध्येच. हे कळलंय? कळलंय ना? आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं. हा शून्यला, बरं हा शून्य गेला, हा शून्यला, हा शून्य गेला. आलं लक्षात? आता बघा बे इथं डायरेक्ट कॅल्क्युलेशन. 2 गुणिले 2 किती? 4. मग 2 ला 4, हा 4 गेला. इथं 0 0, इथं 6 आहे, म्हणजे 6 आणि इथं 0 0. कळलं? डायरेक्ट 600. तुम्ही म्हणता इथं 4 गेले, 2 0 राहिले, पण इथं असं कॅल्क्युलेशन मध्ये ह्या 6वर हे 2 0 ऍड करायचे असतात. कळलंय का? 600. नाही तर तुम्ही 4 करा आणि इथं 100 करा, मग हे करा
100 गुणिले 6 600 येते. आलं लक्षात? कॅल्क्युलेशन एकदम सोपं होण्यासाठी असं पद्धतीने गेलं. इथे उत्तर आहे 600. समजलंय का? हे लक्षात ठेवा. मग हा फॉर्म्युला आहे. आलंय? समजलंय? काय विषय नाही. पुढचं व्हायचं पाहूयात. पुढचा प्रॉब्लेम 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत. तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती? आता 16 खांब आहेत, 480 मीटर अंतरावर आहेत. आता एक लक्षात घ्यायचं मित्रांनो, अंतर बघा त्यांचं हे आणि 5व्या 9व्या खांबातील अंतर विचारलंय. आता पहिल्यांदा खांब आणि अंतर आहे कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा खांब आहे, हा खांब आहे. 2 खांब असतील तर अंतर किती राहतं? 1 राहतं. हे मधलं अंतर राहतं ना. आता हे 2 खांब आहेत, हे मधलं राहणार ते अंतर राहणार. आलं लक्षात? 2 खांब मध्ये 1 अंतर राहतं. ट्रिक इथं फसवलेलं बरं का, तुम्हाला ट्रॅप टाकलेला आहे आकडे देऊन. आणि जर 3 खांब असेल 1 2 3 तर अंतर किती राहणार? 1 आणि 2 राहणार. म्हणजे जेवढे खांब असतील त्यापेक्षा 1 अंतर कमी, म्हणजे अंतर असलं ते 1 कमी असतं. आता 16 खांब आहेत आणि अंतर किती आहे? एवढे. म्हणजे काय? आणि सर्व खांब समान अंतरावर आहेत. म्हणजे असे जर खांब घेतले तर हे किती राहणार? 16 राहणार. मग अंतर किती राहणार? 15. किती राहणार? 15 अंतर राहणार. कारण खांब जरी 16 असेल तर अंतर 15 राहणार. आणि सर्व खांब समान अंतरावर आहेत. मग 5व्या 9व्या खांबामध्ये अंतर विचारलेलं आहे. 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर विचारलंय. म्हणजे काय? इथं 5वा खांब, 6वा खांब, 7वा खांब, 8वा खांब, 9वा खांब. 5 आणि इथं 9, 6वा 7वा 8वा 9वा, 1 2 3 4. अंतर किती झाले? कधी पण 1 कमीच असतं. 5 ते 9 मध्ये किती झाले अंतर? 4. अंतर किती झाले? 4. आपल्याला टोटल अंतर हे कट कर, हे आपल्याला प्रत्येक खांबातील अंतर काढायचं, नंतर गुणिले 4 करायचं, ते उत्तर असणार आहे. मग आता पहा, 480 खांब किती? 16, पण अंतर किती आहेत? 15. हेच काढायचं. मग एका खांबातील अंतर येणार, हे काय येणार? एका खांबातील अंतर बघा, 15 1 15 15 त्रिक 45, वर आले 3, वरून घेतले 0, 15 2 30. म्हणजे एका खांबातील अंतर हे झालं 32 मीटर. आपल्याला किती? 4 खांबातलं काढायचं, म्हणजे 32 गुणिले 4 आलं. आणि हेच उत्तर राहणार. इथं पण स्पॉटवर करणार आपण. 4 गुणिले 2 किती? 8. म्हणजे एक स्थानी 8 पाहिजे. इथं 0 इथं 8 इथं 0 इथं 0. हे उत्तर. समजलंय का? एवढं सिंपल आहे, काहीच विषय नाही. स्मार्ट वर्क, फक्त स्मार्ट वर्क पाहिजे, काहीच विषय नाही. आता पहा, हे पण एकदम स्मार्ट वर्कने सोडवणार आपण, काही विषय नाही. हे फक्त दशांश चिन्ह पुढे घ्यायचं. आता इथं बघा गुणाकार असेल, इथं गुणाकार दिले. आता इथं 3 घर आहेत, 2 घर आहेत. इथं सिंपल बघा. आता इथं खालचे 2 घर आहेत ना, इथं फक्त 2 घर इकडे घ्यायचे. म्हणजे काय? 0 2 आहे आणि इथं खाली बघा 4 आहे. इथं बघा 0.08 आहे. हे फक्त 2 घर इकडे घ्यायचे. एक घर इकडे 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 कर, 2 घर इकडे कर इकडे कर, इथे कर इथे कर, 2 घर. म्हणजे काय? 2 घर उजवीकडे घ्यायचे प्रत्येकाचे, काही फरक पडत नाही. जर समान घर उजवीकडे घेतले किंवा समान घर डावीकडे घेतले तर उत्तर बदलत नाही, हे लक्षात घ्या. आता पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण हे बघा, हे असं कॅल्क्युलेशन हे दोनामध्ये पाहू. इकडे 2 घर ते वर 3 घर आहेत. मग इथं पहा 2 घर इकडे घ्यायचे, 1 2 म्हणजे छेदस्थानी किती? फक्त 8 राहिले. आणि इकडे पण 2 घर घेऊ. इथं एक घर घेतलं, इथं घेतलं, म्हणजे इथं काय राहिले? 2.4. ओके, हाल लक्षात. आता इथं बघा, इथं खाली 3 आहे वर 3 आहे, फक्त 3 घर तिकडे घ्यायचे. 1 2 3, इथं काय राहिले? गुणिले 125. आणि इथं बघा परत 1 2 3 घेतले, इथं 25, 0.25 म्हणजे 25. आता फक्त हे असं एवढं सिंपल झालं. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर येणार 25 5 125. आलंय? जमलंय? आता जस्ट हे कॅल्क्युलेशन इकडे झालं. आता हे कॅल्क्युलेशन बघा, इथं 2.4 भागिले 8. जस्ट छेदा म्हणजे अंश हा छेदापेक्षा लहान असतो, म्हणजे छेदापेक्षा अंश लहान असतो. त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो? डायरेक्ट 0 लिहायचं. आणि एक घर आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं. हा घर इकडे जाणार, म्हणजे 8 त्रिक किती म्हणा, मग किती वर किती राहिले? 24. आणि पॉईंट घेतलं ना, मग ज्यावेळेस आपण 0 घेतो त्यावेळेस वरच्या पॉईंटला काहीच किंमत राहत नाही, डायरेक्ट पॉईंट नष्ट होऊन जातो. मग वर किती राहिले? 24. मग 8 भागिले म्हणजे 24 भागिले 8 किती? 8 त्रिक 24 म्हणजे 0.3. म्हणजे ह्याच उत्तर काय झालं? 0.3.
पहा आता 0.3 गुणिले 5. हे चालू उत्तर. म्हणजे दशांश चिन्ह असं असतात तर फक्त संख्याचा गुणाकार 5 त्रिक 15 आणि दशांश चिन्ह नंतर फक्त किती एक घर आहे. मग इकडे पण इकडून एक घर लिहायचं. एक घर 1.5. कळलंय का? इझी एकदम. काहीच विषय नाही. एकदम इझी. आता हे बघा 1200 रुपयाच्या मुद्दलाचे 10% दराने 2 वर्षाची चक्रवाढ किती होते? इथं आपलं ट्रिक आहे. डायरेक्ट फॉर्म्युला, लॉंग फॉर्म्युला न वापरता शॉर्ट ट्रिकने कसं काढायचं. आता इथं डायरेक्ट 10% दर आहे. आता काय करायचं? 2 वर्षाची चक्रवाढ 2 वर्षापर्यंत आपलं ट्रिक काम येते. किती? 2 वर्षापर्यंत. आता ट्रिक काय मित्रांनो? 1200चे 10% काढायचे. हे पहिल्या वर्षीच राहणार. काय इथं लिहितो. पहिल्या वर्षी व्याज आणि हे दुसऱ्या वर्षी लक्षात. म्हणजे किती? आता जेव्हा 1200चे 10% ज्यावेळेस 10% असतं गुणिले 10/100 असतं. तर मित्रांनो इथं काय करायचं? फक्त एक लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस 10% असतील फक्त एक शून्य कट करायचा. 1200चे 10% म्हणजे किती? एक शून्य कट करायचं. किती राहिलं? 120. हे ट्रिक आहे बरं का. आता परत दुसऱ्या वर्षीचं पण सरळ व्याज 120 रुपयेच राहणार आहे. कळलं? हे सरळ व्याज आहे, हे सरळ व्याज आहे. आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय? पहिल्या वर्षीच्या सरळ व्याजावर लागणार व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज असतं. म्हणजे 120 रुपये आणि 120 रुपये दोन्ही सरळ व्याज झाले 2 वर्षाची. आता याचे नाही का काय किती काढायचे मित्रांनो? याचे परत 10%, कारण रेट तेवढाच आहे ना, 10%च ना. मग तुम्हाला सांगितलं एखाद्याच्या जर 10% असेल तर फक्त शून्य कट करावा लागतो. ती ट्रिक आहे. मग 120चे 10% म्हणजे किती? शून्य कट केला किती राहिले? 12, कारण शून्य कट केला. आलं लक्षात? हे कळलंय. आता तिन्हींची फक्त बेरीज करायची, कारण हे 2 वर्षाचं सरळ व्याज आणि हे एका व्याजावर व्याज लागलेलं चक्रवाढ व्याज. कळले? मग ही बेरीज केली. 1200 120 आणि 120 किती झाले? 240 अधिक 12 व्याजावर व्याज किती झाले? 252 रुपये. कुठे 252? 252. समजलंय का? समजलंय का? फॉर्म्युला न वापरता ह्या ट्रिकने समजलं असेल ठीक, नाही तर लेक्चरमध्ये आपलं कळणारच. आपल्या लेक्चरमध्ये व्यवस्थित कळलंय का? कळलं असेल परत व्हिडिओ पहा. आता हे बघा कॅल्क्युलेशन. असं ज्यावेळी ती पदावली असेल तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं. गुणाकार 12 गुणिले 4 किती? 12 चौक 48 भागिले 2. 48 भागिले 2 किती? आधी पहिले गुणाकार नंतर भागाकार किती? 48 भागिले 2 किती? 24. आणि पुढं काय राहिलं? वजा 24. याचं केलं 48 हे भागिले 2. जसं 48 भागिले 2 याचं उत्तर आलं 24. 24 वजा 24 किती? 0. उत्तर 0. कधी कधी पेपरमध्ये आपल्याला असं वाटतं की 0 उत्तर नसू शकतं. आपण त्यावेळेस लॉजिक लावायचं नाही, आपलं डोकं लावायचं नाही. जे उत्तर निघलं ते हाय की नाही पाहायचं, उत्तर टिक करायचं. नाहीतर कधी कधी मुलांना असं वाटतं की अरे 0 कसं काय शकतं सोडवल्यानंतर. आलं ना उत्तर? ठीक आहे ना, काय विषय नाही. बाकी जास्त डोकं लावायचं नाही. आता याला पण मात्र ट्रिक एक नावाडी त्याचे नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासात 18 किलोमीटर हाकतो. 30 नाव प्रवाहाची विरुद्ध 2 तासात 10 किलोमीटर हाकतो का? बर, तर प्रवाहाचा वेग ताशी किती? प्रवाहाचा वेग शॉर्टकट आहे आपल्याकडे. वेग बरोबर प्रवाहाच्या दिशेने वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग भागिले 2. म्हणजे आता बघा ह्या 2 तासात प्रवाहाच्या दिशेने ना 18 किलोमीटर आहे. मग 2 तासात जर 18 किलोमीटर असेल तर 1 तासात किती मित्रांनो? 1 तासात 9 किलोमीटर. अर्ध करायचं ना, 9 वजा. आता बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तासात किती? 10 किलोमीटर. 1 तासात किती? 5 किलोमीटर. भागिले 2 करायचं फक्त. 9 4 गेले, 9 5 गेले 4 भागिले 2 आपलं राहणार. याचं उत्तर राहणार आहे 4 भागिले 2 2 किलोमीटर प्रति तास. हा शॉर्टकट आहे, होऊन जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला? एकदम लेंदी पेपर होता, पण आपण एकदम स्मार्ट पद्धतीने कसा घेतलेला आहे तुम्हाला कळलेलं आहे. ऑप्शनने कसं जायचं, ऑप्शन एलिमिनेट कसे करायचे हे तुम्हाला समजलं असेल. कॅल्क्युलेशन इझी कसं करायचं हे पण कळलेलं असेल. ओके, हा पेपर झालाय. आणि आपली ऑनलाईन बॅच पण आपण चालू केलेली आहे. गणितम या नावाने आपलं ऍप पण आहे. तिथे आपण स्पेशल पोलीस भरती
ची अंकगणिताची बॅच चालू केलेली आहे. ज्याला स्मार्टली स्टडी करायचा आहे त्यांनी बॅच सुरुवातीपासून पाहिली तर अति फायदा होईल, एवढी गॅरंटी आपली. कारण की त्या तळमळतीने आपण शिकवतोय, त्याच तळमळतीने तुम्हाला जर आलं आणि तुम्ही अभ्यास केला तर 100% यश मिळणार आहे. ॲपचं नाव बघा प्ले स्टोअरवर, एक मिनिट हे सगळं इरेज करतो. गणितम हे आपलं नाव आहे, गणितम. गणित आणि पुढे फक्त एम लावायचं, गणितम. ओके, गोकुळ गणितम. फक्त हे नाव आहे आपलं. प्ले स्टोअरवर जा, डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि फर्स्ट टू लास्ट पहिल्या लेक्चरपासून शेवटच्या लेक्चरपर्यंत व्यवस्थित पहा. 100% तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की ज्या पद्धती आपण सोडवतो, एक्झामचा पॅटर्न म्हणजे क्वेश्चनचा पॅटर्न हाच आपला शिकवण्याचा पॅटर्न, एवढं मॅटर गॅरंटी. चालतंय, चलो मग ज्याला घ्यायची त्यांनी लवकरात लवकर घ्या, नाहीतर एक्झाम जर म्हणजे पेपर जर जवळ आला नंतर बॅच घेतली तर फायदा नाही होणार. चलो घ्या लवकरात लवकर. चलो, थँक्यू सो मच.